महत्त्वाची बातमी समोर येते। रायगड जिल्ह्याच्या नेरळमधील प्रसिद्ध सगुणा बागेमध्ये एसआरटी शेतकरी सन्मान सोहळा पार पडला। राज्याच्या 30 जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा यावेळेला अभिनेते मकरंद अनासपुरे, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे आणि महाराष्ट्र कृषी आयुक्त सूरज मांढरेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला। स्वातंत्र्य सैनिक हरिकाका भडसावळे यांच्या जयंतीनिमित्ताने या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। चंद्रशेखर भडसावळे गेल्या 45 वर्षांपासून कृषी पर्यटन आणि शेती संबंधी विविध क्षेत्रात काम करतात। एसआरटी पद्धतीच्या शेती पद्धतीमुळे एक तर उत्पादन वाढतं आहे, म्हणजे एकरी जिथे 6-7 क्विंटल येतं तिथे 12-13 क्विंटल, म्हणजे हे खूप मोठं आहे। आणि मुळात शेतकरी बांधवाला लागणारी इन्व्हेस्टमेंट ही कमी होते आहे। तर मला वाटतं हे महत्त्वाचं आहे। याला सर्वांनी प्रचार प्रसार करून यामधले गुणदोष शोधून याची एक मोठी प्रोसेस करावी आणि ती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी असं मला मनापासून वाटतं। 2013 साली आपल्याला 30 शेतकरी मिळाले। आज आता किमान 10 ते 15 हजार शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकरी एसआरटी करतायत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी जगामध्ये आज मानली जाते की एसआरटीमुळे शेतकरी आनंदी होतोय। एसआरटीमुळे शेतकरी आनंदी होणं, एसआरटीमुळे भूमाता सशक्त होणं, एसआरटीमुळे संपूर्ण आम समाजाला चांगलं अन्न शाश्वत पद्धतीने, म्हणजे नक्की मिळणार, शाश्वत पद्धतीने जास्त पौष्टिक अन्न मिळणं, ह्या फार मोठ्या गोष्टी। स्तुती या कार्यक्रमामध्ये केली आणि जे शासनाचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्याचं जीवनमान सुधारावं, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, त्याच्या समस्या, निसर्गाची जी काही सगळी काही गोष्टी आहेत, ते क्लायमेट चेंज वगैरे ह्याला तोंड देण्यासाठी तो सक्षम व्हावा, तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या तोंडून इथं मला ऐकायला मिळालं। तर मला असं वाटतं की एकदा कुठल्या तरी विद्यापीठाने ह्या प्रयोगाचं एकदा बारकाईने परीक्षण केलं आणि मग त्यांनी निष्कर्ष काढले, तर हा प्रयोग सरसकट मग आपल्याला राबवणं जास्त बरं होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल।